नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलवर. मी सविता. तर म्हणजे आता आहे ना, मी भेंडी बनवणार आहे आणि माझ्या घरामध्ये भेंडी ना ही सगळ्यांनाच आवडते बरं का. घरातल्या सगळ्यांना भेंडी आवडते. मग आपल्या घरातल्या सगळ्यांना भेंडी आवडते म्हणून काय एकच पद्धतीची खाऊ घालायची का, सांगा बरं. म्हणून ना दरवेळेस ना मी अशी वेगवेगळी ट्राय करत असते आणि खरंच खूप टेस्टी झालेली बरं का. आता ह्या पद्धतीने मी जी बनवली ना खूप मस्त झाली. आणि लगेच इथे एक कांदा पण इथे मी कापून घेतला बघा. आता कांदा कशा पद्धतीने कापला आणि भेंडी आपल्याला पाहिजे त्या शेपमध्ये मस्त कट करून घ्यायची. आणि आता कांदा ह्या शेपमध्ये मी कट केला आहे इथे. कारण की प्रत्येक वेळेस जर आपण वेगवेगळी वापरली ना, म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने केली ना, खाणाऱ्यांना अजिबात कंटाळा येत नाही आणि त्यांना आवडते म्हणून जरा वेगवेगळी करून घालायची पण. आणि बघा आता इथे तेल टाकलं. तेलामध्ये ना लगेच भेंडी टाकायची आणि व्यवस्थित इथे मी ती भेंडीनं जरा अशी फ्राय करून घेतली. आणि मिक्सरमध्ये ना 4-5 लसणाच्या पाकळ्या आणि 1 टॉमॅटो आणि त्याच्यानंतर 2 हिरवी मिरची त्याची पेस्ट केली. आणि आता याच्यामध्ये लगेच वरतून तो एक कापलेला कांदा टाकून दिला आणि हे सगळं मस्त फ्राय करून घेतलं तेलामध्ये. लगेच वरतून हळदी पावडर आणि आपले जे घरातले बेसिक मसाले असतात ना, नॉर्मल म्हणजे ते सिंपल मसालेच मी इथे टाकले. पण भाजी खायला ना खूप जास्त टेस्टी झाली होती बरं का. म्हणजे सगळ्यांनी खूप खूप जास्त आवडीने खाते. म्हणजे त्यांना भेंडी आवडते, पण आज मी ह्या पद्धतीने बनवली तर त्यांना अजून जास्त आवडली. आता बघा इथे लगेच पॅनमध्ये तेल टाकायचं, जिरे टाकायचे आणि वाटलेलं ते वाटण, 1 टोमॅटो, 2 हिरवी मिरची आणि 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या व्यवस्थित परतून घेतलं. घरातले लाल तिखट मसाले टाकायचे आणि लाल तिखट मसाले आपल्या टेस्टनुसारच आपण हे टाकायचे. आणि इथे लगेच धना पावडर थोडी टाकली आणि थोडंसं पाणी टाकायचं. म्हणजे मिक्सरचं जार धुवून मी तो पाणी टाकलं. आणि याला आता उकळी आली की ही आपली भाजलेली भेंडी टाकून द्यायची. चवीप्रमाणे मीठ टाकलं आणि मस्त याला आता शिजून दिली. एक साईडला आपल्या चपाती होईपर्यंत, तुम्ही चपाती किंवा भाकरीबरोबर सुद्धा खाऊ शकतात, पण मी चपात्या बनवल्या होत्या. एक साईडला चपात्या होईपर्यंत एक साईडला छान अशी भेंडी इथे शिजून दिली. आणि अर्धा टोमॅटो ना मस्त असं पातळ पातळ चिरलान वरतून टाकून दिला बरं का. एवढी एवढी जास्त टेस्टी झाली होती ना, खूप जास्त टेस्टी झाली होती. मग चपातीसोबत, वरण भातासोबत सुद्धा खूप छान लागली ही भाजी खायला. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपली भेंडी कशी झाली नक्की कमेंट्समध्ये सांगा. आणि तुम्ही कधी बनवली नसेल तर नक्की अशी ट्राय करा बघा, खूप जास्त टेस्टी लागते आणि खाणारे पण कंटाळत नाही. आणि वेगवेगळ्या पद्धतीने केली की म्हणजे भाजीची रंगत अजूनच वाढत चालते. तर चला मग जेवायला या तुम्ही पण आणि नक्की ट्राय करून बघा किती छान लागते ते. बाय.